रंग धीर राजीव नेत्र रघुवंशनाथ कारुण्य रूप करुणाकरत श्री रामचंद्र शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्य इकडे बसा, तिकडे फक्त हनुमानजीची पार्टी आहे. जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज वानरयुद्ध मुख्य श्रीरामदूत शरणं प्रपद्ये श्री राम जय जय राम श्री राम जय राम भजनवान उज्ज्वल श्री राम जय जय राम 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 अवधपुरी के माइक लाव रे त्या थोरात बाबा अवधपुरी के राजा वृंदावन के राधे श्याम वृंदावन के राधे श्याम अवधपुरी के राजा अवधपुरी के आवाज देना रे वृंदावन के राधे श्याम वृंदावन के राधे श्याम श्री राम जय जय राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम जय जय राम जय राम राजीव नयन धरे धनुषायक भगत विपति भंजन सुखदायक मंगल भवन अमंगलहारी द्रवौ दशरथ अजिर बिहारी जनक सुता जग जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताके जुगपद
कमल म्हणाव जस कृपा निर्मल मती पाव महावीर विनव हनुमान राम जसु जपवा बखाना प्रणव पवन कुमार खलबल पावक ज्ञान घन जसु हृदयागार बसहि राम चापधर कुंद इंदु समदेह उमारमण करुणायण जय दीन परनेह करहु कृपा मर्दन मयन सिया राम में सब जग जानी करहु प्रणाम जोरि जुग पानी करहु प्रणाम जोरि जुग पानी सिया राम में सब जग जानी करहु प्रणाम जोरि जुग पानी सिया राम मैं सब जग जानी करबु प्रणाम जोरि जुग पानी करबु प्रणाम जोरि जुग पानी पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सुर भूप रामायण तुलसी कृते कहु कथा अनुसार आसन लीजे प्रेम सहित आइए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की बोलो रे भाई सब संतन की जय स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय जानकी वल्लभो विजयते रामचरितमानसः वर्णानामर्थ संगानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ भवानी शंकरौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरं वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणौ यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्दते सीताराम गुणग्राम पुण्यारण्यविहारिणौ वन्दे विशुद्धविज्ञानौ कविवर कवीश्वर उद्भवस्थिति संहारकारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभां यन्माया वशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सत्त्वादमृषैव भाति सकलं रज्जौ यथार्यर्भ्रमः यत्पादप्लवमेकमेव हि भवाम्बोधे स्थितिर्षावतां वन्देऽहं तमशेषकारणपरं रामाख्यमीशं हरिं नानापुराणनिगमागमसम्मतं यत् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्त सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मत मंजुल मातनोते सोडा मागे ठेवा.
जोडा मागे ठेवा, लपून ठेवा, त्याचंच दर्शन होते. लपून द्या माग, पाठीमागे. हा बस बस बस. थोडंच पुढे सरकून बसा, सरकून घ्या पुढे. मागे येणारे मागे असं. हा सरकून घ्या. बसा सगळे. धन्यवाद. हॅलो. ओके. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे. रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी, रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे. रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे. तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीचं एकमेव साधन आहे. असे सुरस अवीट पवित्र गोड श्रीराम कथा. आज श्रीराम कथेचा द्वितीय दिवस. कालपासून तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो. सन्माननीय आमदार नारायणरावजी कुचे साहेब त्यांच्याद्वारा मिळालेलं हे निमंत्रण, आमचं श्रद्धास्थान नाना यांनी या कार्यक्रमाचं केलेलं मार्गदर्शन, अशोक पाटील उकिरडे यांनी केलेली मध्यस्थी, सर्व संयोजकाच्या द्वारा मिळालेल्या निमंत्रणामुळे कालपासून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ. एक महिना आधी बरं का नाना, महाराष्ट्रभर आनंदाचा उत्सव साजरा व्हायला प्रारंभ झाला. 15 दिवस 2023 मधले, 15 दिवस 2024 मधले. हा आनंदाचा उत्सव म्हणजे 550 वर्षे आमचा श्रीराम राहुटीत होता आणि तो 22 जानेवारीला आता राजमहालात जाणार आहे. सन्माननीय नारायणरावजी कुचे आमदार यांच्या मनात आलं, तो आनंदाचा उत्सव मोठ्या प्रमाणात आपल्याला हा सोहळा संपन्न करायचा आहे आणि तो योग बरोबर जुळून आला. तसे ते आमदार हुशार आहे. 2 वर्षाचा कार्यक्रम केला त्यांनी बरं का नाना. 2023ला सुरुवात आहे आणि 2024ला समाप्ती आहे. एवढा हुशार आमदार असेल का महाराष्ट्रात? ठीक आहे. अतिशय सुंदर नियोजन केलं, त्याच्यात काही काटकसर नाही. सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम, सर्व सुंदर आहे. त्यात पुन्हा व्यासपीठाचं सौंदर्य वाढवलं ते उज्ज्वल कुचे. धन्यवाद. तुझे पप्पा नाही आले रे आज? देवदास भाऊ भोजनाकडे कुठं आहे? अरे मग तर 100 वर्ष आहे ते ना. बसा, बैठ जाओ. बसा बसा बसा. देवदास भाऊ जमला आता. बाजार असल्यामुळे अशोकराव निघून गेले काल. प्रापंचिक लोक आहे. काय का नाही, काय कारण होतं? बाजार. आनंद आहे. हा, कालपर्यंत आपण कथा श्रवण केली. शिव पार्वती विवाह कथा. आज नियोजित वेळेत श्रीराम जन्म कथेपर्यंत आपणाला पोचायचं आहे. भगवान शिवजी सोबत माता पार्वतींचा विवाह संपन्न झाला. समयोपरांत 2 पुत्रांचा जन्म झाला. कार्तिक स्वामी गणेश भगवान कार्तिक स्वामीच्या द्वारा वध तारकासुराचा झाला. असे काही दिवस गेले. एक दिवस प्रसन्न वदन भगवान शिवजीला माता पार्वतीजी अति नम्रतेने म्हणाल्या, प्रभुजी मुझे गत जन्म की याद है.
पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या सती मेरा नाम आपके साथ रामकथा सुनने के लिए अगस्त्य जी के आश्रम में आई थी। अगस्त्य जी के सरलता का मैंने गलत अर्थ लगाया कर ध्यान से नहीं सुनी, आपका कहना नहीं माना। दोबारा जन्म मिला, हिमालय की गोद में मेरा नाम पार्वती रखा गया। सद्भाग्य जन्म में आप मुझे पति मिले, एक जन्म लिया तो भी संशय नहीं गया, लेकिन पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा वृत्ति से, अब जिज्ञासा वृत्ति से। पूछो देवी, आप कहते राम ब्रह्म, अभी भी कहता हूं राम ब्रह्म है। उस राजकुमार की बचपन की कथा कहो, यज्ञ में संस्कार की, वनगमन की, सीताहरण की, जटायुमरण की, दशरथ मरण की, सेतु बंधन की, रावणवध की, राजतिलक की कथा कहो। आपको अनुकूल लगे तो भगवान सुदाम कैसे गए वो भी कहो, भक्ति ज्ञान वैराग्य के बारे में कहो, और पूछने में गलती हो गई तो वो भी कहो। शंकर जी हंसने लगे, भवानी तूने तो सवाल करते 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 मुझे पूरा रामायण बता दिया। धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को उपकारी, पूछो रघुपति कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा। एक गंगा भगीरथाच्या द्वारा पृथ्वी तलावर आली पार्वते, दुसरी राम कथा रूपी गंगा तुझ्या निमित्ताने येत आहे। जी कथा भगवान शंकरजी माता पार्वती आईला सांगतात, तीच कथा याज्ञवल्के भारद्वाजजीला सांगतायत। एकंदर नाना 4 ठिकाणी ही कथा चालू आहे, बदनापूर, शेकटा, करमाड, लाडगाव नाही, कैलास पर्वतावर, निलगिरी पर्वतावर, प्रयाग क्षेत्रामध्ये, चित्रकूटावर, ही 4 ठिकाणं। कैलास पर्वतावर कथा सांगतात शंकरजी माता पार्वतीला, निलगिरी पर्वतावर कथा सांगतात काकभृशुंडी गरुडजीला, प्रयाग क्षेत्रात कथा सांगतात याज्ञवल्के भारद्वाजजीला, चित्रकूटावर कथा सांगतात संत तुलसीदासजी स्वतःच्या मनाला। स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा। शंकरजी कथा सांगतायत पार्वतीला, तो ज्ञानाचा घाट आहे। काकभृशुंडी कथा सांगतात गरुडजीला, हा कर्माचा घाट आहे। याज्ञवल्के कथा सांगतात भारद्वाजजीला, हा भक्तीचा घाट आहे। आणि तुलसीजी कथा सांगतात स्वतःच्या मनाला, हा शरणागतीचा घाट आहे। अशी 4 घाटावर ही कथा चालू आहे। ज्ञानाचा घाट, कर्माचा घाट, भक्तीचा घाट, शरणागतीचा घाट। कथा एकच आहे, पण शंकरजी कथा सांगतात पार्वती आईला, ती ज्ञान प्रदान आहे। काकभृशुंडी कथा सांगतात गरुडजीला, ही कर्म प्रधान आहे। याज्ञवल्के कथा सांगतात भारद्वाजजीला, ही भक्ती प्रधान आहे। पार्वते, राजा दशरथ हा वेद आहे, त्याला 3 राण्या आहे, ज्ञान शक्ती, उपासना शक्ती आणि क्रिया शक्ती। ह्या वेद रूपी राजा दशरथाच्या 3 राण्या, उपासना, ज्ञान आणि क्रिया। त्यातली कौशल्या ज्ञान शक्ती आहे, उपासना ही सुमित्रा आहे, क्रियाशक्ती ही कैकेयी आहे। आता एक होता दशरथ, त्याला होत्या 3 राण्या आणि ते 4 पोरण, गेलं थोरलं वनवासात धाकटं, त्याच्यात मागं गेलं लागून लक्ष्मण, सीता नेली चोरून, रावणानं मारला, रावण आला वापस बसला राज्यावर, पाड झालं महाराष्ट्राला। बरं का थोरात प्रीती, पाड झालं। नाना, हे अध्यात्म तत्व आहे। क्रियाशक्ती कोणाला म्हणतात? भगवंताकडूनही जे क्रिया करून घेत असते तिचं नाव आहे क्रियाशक्ती। म्हणून श्रीरामाकडूनही जिनं क्रिया करून घेतली ती कैकेयी। ज्ञानशक्तीश्च कौसल्या, ज्ञान शक्तिश्च कौसल्या, सुमित्रा उपासनात्मिका, क्रिया शक्तिश्च कैकेयी, वेदो दशरथ नृपहा। अशी कथा शंकरजी पार्वती आला।
क्रियाशक्ती कैकेयी अशोकराव रामाकडून क्रिया करून घेतली. रामा, अरे तू अवतार घेतला म्हणजे काय? अयोध्येची गादी सुशोभित करण्यासाठी घेतला का? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे भारत यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति तदा तदा अहम आत्मानं सृजामि किं कारणं साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामि. कळलं? हो म्हणत जा. होला काय होते? बस ठीक आहे. प्रीती, हे भारत यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति तदा तदा अहम आत्मानं सृजामि. करता काय? साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय. या करता अवतार घेताना तुम्ही. मग ज्याच्यासाठी अवतार घेतला ती आधी क्रिया करा. 14 वर्षे वनवासात जा. रावणासारख्या दुर्जनाचा नायनाट करा. मग वापस या न मग राज्यावर बसा. अशी देवाकडूनही क्रिया करून घेत असते. तिचं नाव आहे क्रियाशक्तीश्च कैकेयी. देवाकडून. सुमित्रा उपासना आहे. ती स्वतः उपासना करते, नवल नाही. तिची मुलंही उपासना करतात. शत्रुघ्नानं केली सेवा भरताची, लक्ष्मणानं केली सेवा रामाची. उपासना ही. कौसल्या मात्र ज्ञान शक्ती आहे. एक मिनिट घेतो. दशरथ राजे मरायच्या आधी रात्री 12ला अयोध्येतली घटना उभे झाले. कौसल्या, कितना भागा हो, मेरे राम का रास्ते नहीं देखा लेकिन भरत का भी देख सकता. लेकिन भरत आएगा धूम धड़ाके से रास्ते करना. देवी, एक दिल की बात कहता हूं, मैं मरने के बाद कैकेयी को मेरे प्रेत को स्पर्श नहीं करने देना. अगर हाथ लगाया तो मुझे सदगति नहीं मिलेगी. उस पापी ने मेरा श्री राम जंगल भेज दिया है. पतिदेव, अयोध्या जहाज है, राम का विरह समुद्र है. अयोध्या के प्रजाजन जहाज में बैठे हुए मुसाफिर है. आप जहाज के कप्तान है. अगर कप्तान ने धीरज खो दिया महाराज तो मुसाफिरों का क्या होगा. याचं नाव आहे ज्ञान शक्ती. अशा पद्धतीची कथा शंकरजी सांगतायत माता पार्वतीला कैलास पर्वतावर. कर्म प्रधान कथा नीलगिरी पर्वतावर सांगतात काकभृशुंडी गरुडजीला. उलट आहे. इथं उलट आहे ना. पक्षाचा राजा कोण आहे? पक्षी जाती माझारी गरुड तो मी अवतारी म्हणून पाठीवरी वाहोशे के माते. विभूती योगामध्ये ज्ञानेश्वरीत माऊली लिहितात ना, पक्षी जाती माझारीन गरुड तो मी अवधारी. पक्षाचा राजा गरुड आहे आणि सगळ्यात खालच्या दर्जाचा पक्षी कावळा आहे. एक पितर पक्ष सोडला की संपलं त्याचं काम. आहे का ना. कावळा. मग झालं काय? गरुडाला कावळा पुढे बसवला देवाने. काकभृशुंडी सांगतात, गरुडजी ऐकतात. मी त्याकरता आपले वेळ कुठे नीलगिरी पर्वतावर. ते उलट आहे. काकभृशुंडीच्या पुढे गरुडजीला का बसवलं? याचं कारण आहे, काशीनाथ पाटील, गरुडाला अभिमान झाला. अभिमान झाला ना. कधी नागपाश काहीतरी आहे ना ते म्हातारपणामध्ये पुराना माल है. नाग की पाश. नाग पाशाच्या बंधनात युद्धामध्ये रामचंद्र प्रभू. रावण युद्ध अजान कियो तब
नाग की पाश. आता असं बरोबर आहे ना. रावण युद्ध अजान कियो तब नाग की पाश सब सिरडारो. नाग पाशामध्ये रामचंद्र प्रभू अडकले आणि मग गरुडाचा धावा केला. गरुडानं नाग पाशातून भगवंताला सोडवलं. कारण नागाचं आणि गरुडाचं वाकड आहे है ना. तुकडे तुकडे केले, सोडवलं. पण गरुडाला अभिमान झाला. बापरे, इतके दिवस याला मी भगवान म्हणत होतो, पण यालाही माझ्याशी काम पडलं, माझ्याशिवाय याची सुटका झाली नाही, असा अभिमान गरुडाला झाला. आणि भक्ताला अभिमान झाला म्हणजे देवाला काळजी पडते की हे वायाला जाईल. म्हणून गरुडानं काही प्रश्न देवाला विचारले. देव म्हणला ते मला नाही सांगता येणार, काकभृशुंडीच्या पुढे बसावं लागेल तुला. 2 कारण. एक तर याचा अभिमान कमी व्हावा की मी पक्षाचा राजा समजत होतो स्वतःला, पण मला एक कावळ्याच्या पुढे बसून श्रवण करावं लागलं. एक हेतू. आणि दुसरा, खगई जाणे खग की भाषा, हा त्यातला मुद्दा आहे. कारण हाही पक्षी आहे आणि हाही पक्षी आहे, आणि पक्षाला पक्षाची भाषा कळते. देवीदास भाऊ, पक्षाला पक्षाची फिरवू नका, आपला रामायण चालू आहे. म्हणून काकभृशुंडीच्या पुढे गरुडजी श्रवणाला, आणि तिथे 7 प्रश्न विचारली आणि त्याची उत्तरं दिली. ही सगळे प्रवचन कर्मप्रधान आहे जे काकभृशुंडी गरुडजीला सांगतात. निलगिरी पर्वतावर ही कथा कर्मप्रधान, कैलास पर्वताची कथा ज्ञानप्रधान, याज्ञवल्के भारद्वाजजीला कथा सांगतात ही भक्तिप्रधान आहे. कारण कथाच त्रिवेणी संगमावर आहे. गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांचं एकत्रीकरण म्हणजे तीर्थराज प्रयाग आहे. तरी थोडस त्या तीर्थाला सुद्धा नाना संतांच्याच कडे का यावं लागतं. तीर्थ तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थालाही पवित्र करण्याची क्षमता साधू संतांमध्ये आहे. ते प्रयाग क्षेत्र एका जाग्यावर आहे, पण संत, बरं का देवीदास भाऊ, संत म्हणजे जगातलं चालतं फिरतं तीर्थ आहे. चालतं फिरतं तीर्थ आहे. ते जाग्यावर आहे, हे फिरतं तीर्थ आहे, बरं का नाना. पुन्हा फरक काय, प्रयाग क्षेत्रामध्ये आंघोळ केल्यावर कावळा कावळाच राहतो, बगळा होत नाही. साबणानं घासून आंघोळ करू द्या कावळ्याला, तरी कावळा कावळाच राहतो, बगळ्या बगळ्याच राहतो. पण संतरूपी फिरत्या क्षेत्रामध्ये स्नान करणारा कावळा बगळा होतो. आता थोडीशी वेळ घेतो मी, आज वेगळी लिंक लागलेली आहे, घेतो, हे सांगतो तेही सांगतो, काही नाही काय. नारदजी हे चालतं फिरतं प्रयाग क्षेत्र, वाल्या कोळी कावळा, बरोबर आहे. कारण मग बगळा, मग राजहंस. आता प्रत्येकाचे गुण सांगितले तर आजचं प्रवचन याच्यावर होईल. बगळ्याचा काय स्वभाव आहे नाना, बकाची गावी घेपे क्षीर नीरस कळही. बगळ्याच्या पुढे पाणी मिश्रित दूध ठेवा, बगळा फक्त त्यातलं दूध पितो, पाणी तसंच राहू देतो, याला म्हणतात बगळा. तसा वाल्या कोळी बगळा, कोयता घेऊन उभा, चंदनवाला असला तरी मारायचा, आणि दारोड्या असला तरी मारायचा, सज्जन असला तरी मारायचा, दुर्जन असला तरी मारायचा. याला म्हणतात बगळ्या. बकाची गावी घेपे क्षीर नीरस कळे आहे ना. पण फिरतं तीर्थक्षेत्र भेटलं नारदजी, आणि त्या नारद रूपी तीर्थक्षेत्रामध्ये नाना बगळ्यानं आंघोळी केली, म्हणजे वाल्या कोळ्यानी. काय झालं, बगळ्याचा राजहंस झाला, म्हणजे वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. हे फिरतं प्रयाग क्षेत्र जगातलं.
इथे प्रयाग क्षेत्रामध्ये स्नान